नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो काही व्हिडिओ आहे, तो जे कोणी म्हाडाच्या लॉटरीमध्ये विनर झालेले असतील, त्यांच्यासाठी पोस्ट लॉटरीनंतरची जी काही प्रोसेस आहे, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. याच्या आधी आपण एक पार्ट 1 बनवलेला आहे, ज्यामध्ये फायनल अलॉटमेंट लेटर भेटेपर्यंतची जी काही आहे प्रोसेस आपण सांगितलेली आहे. तुम्ही तो चॅनलवर जाऊन नक्की बघा. त्यामध्ये आपण पोस्ट लॉटरी, म्हाडा लॉटरी जे काही जिंकल्यानंतर जी काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगितलेली आहे. नक्की त्या प्रोसेस व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती भेटेल. जर अजून काही डिटेल्स हवे असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करत चला. आणि चॅनलला नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून रेग्युलर जे काही अपडेट्स आहे ते तुम्हाला वेळोवेळी भेटत जातील. आता पार्ट 2 मध्ये आपण बघतो की फायनल अलॉटमेंट लेटर आल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे. तर आपण जर बघितलं तर फायनल अलॉटमेंट लेटर आल्यानंतर पहिलं तर आपल्याला 30 दिवसाच्या आत रजिस्ट्रेशन करावं लागतं. जर रजिस्ट्रेशन झालं नाही तर चान्सेस आहेत की जे काही तुमचे अलॉट झालेला आहे, विनर झालेला आहे, तर तो वेटिंग लिस्टवाल्याला तुमचा फ्लॅट दिला जाऊ शकतो. तर ह्याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला जेव्हा फायनल अलॉटमेंट लेटर येईल त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेस चालू करायच्या आहेत. आता पहिलं तर आहे की होम लोनला अप्लाय करायचं आहे. प्री अप्रूव्हल तुम्हाला होम लोनचं घेऊन ठेवायचं आहे, जेणेकरून ते रजिस्ट्रेशनसाठी महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्हाला रजिस्ट्री करायची असते तेव्हा तुमचं फायनल जे काही होम लोन सँक्शन लेटर आहे ते महत्त्वाचं असतं. तर तुम्ही ते स्टार्ट करून द्या जेव्हा तुमचं फायनल अलॉटमेंट येईल. तुमचे जे काही पेमेंट रिसिप्ट असेल, जेवढं काही तुम्ही पेमेंट म्हाडाला किंवा ऑनलाईन थ्रू जे काही भरलेलं असेल, त्या सगळ्या रिसिप्ट, तुमचं जे काही इन्कम प्रूफ असेल, बँक स्टेटमेंट असेल आणि तुम्हाला जे काही आहे लोन सँक्शन जवळपास 80 ते 90% तुमच्या टोटल कॉस्ट विथ म्हणजे तुमचं स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस सोडून जे काही अमाऊंट आहे, त्या अमाऊंटवर 80 ते 90% लोन होतं. डिपेंड ऑन तुमचं जो काही सिबिल असेल किंवा तुमचं जे काही डिटेल्स असतील, तुमचं इन्कम प्रूफ किंवा बाकी जे काही बँक स्टेटमेंट असेल, तर त्यावर तुम्हाला लोन सँक्शन होतं. तर लोन सँक्शन करण्यासाठी तुम्हाला म्हाडाकडून NOC ची गरज आहे. एकतर बँक रिक्वेस्ट करेल किंवा तुम्हाला म्हाडाकडं ऑनलाईनसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता किंवा म्हाडाकडून तुम्हाला ती NOC घ्यायची आहे की तुम्ही होम लोनसाठी ॲप्लिकेशन करत आहात म्हणून. ओके. तर ते झाल्यानंतर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला बिल्डर तुम्हाला अप्रोच करेल. बिल्डर जे काही आहे अकाउंट्स डिटेल्स तुम्हाला शेअर करेल की ह्या अकाउंटवर तुम्हाला जे काही स्टॅम्प ड्युटी आहे किंवा रजिस्ट्रेशन चे जे काही चार्जेस आहे ते तुम्हाला पे करायचे आहेत. आता जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी जर बघितलं तर मेलसाठी 7% आहे आणि जर फिमेलच्या नावावर असेल फ्लॅट तर 6% आहे. 1% जो काही आहे डिस्काउंट किंवा कन्सेशन फिमेल कॅन्डिडेटला आहे. आणि तुम्ही जर जॉईंट भरला असेल तुमच्या नावावर, जर मेलच्या नावावर जर फ्लॅट लागलेला असेल आणि तुम्ही को ॲप्लिकंट तुमच्या वाईफला केले असेल, तर तुम्हाला 6.5% पर्यंत जे काय आहे स्टॅम्प ड्युटी चार्जेस लागतील आणि रजिस्ट्रेशनचे चार्जेस तुम्हाला 1% लागेल. ओके. तर जर तुमची बेसिक कॉस्ट जर 25 लाखाच्या आसपास असेल, तर तुम्हाला जवळपास 1.75 स्टॅम्प ड्युटी लागेल. ह्याच्यात जर फिमेल असेल तर त्याला अजून 1%चं कन्सेशन असेल आणि रजिस्ट्रेशनचे 30,000 रुपये असे जवळपास तुम्हाला 2 ते 2.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला जे काही जर 25 लाखाचा फ्लॅट असेल तर ते स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी लागतील. तुम्हाला PMYसाठी सुद्धा फिमेल कॅन्डिडेट लागतो. म्हणजे एकतर तुमची जर तुम्ही स्वतःच्या नावावर भरला असेल तर तुम्हाला को ॲप्लिकंट म्हणून एकतर वाईफ आणि जर अनमॅरिड असाल तर आई तुम्हाला तिच्या नावावर रजिस्ट्रेशन करावं लागतं, जेणेकरून तुम्हाला PMYची जी काही सबसिडी भेटते गव्हर्नमेंटची, त्या सबसिडीसाठी तुम्हाला ते आवश्यक आहे. तर त्यानंतर तुम्हाला ॲग्रीमेंट करायचं आहे आणि ते सब रजिस्टर ऑफिसला आहे. त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला बिल्डरकडून दिल्या जातील. बिल्डर तुम्हाला अप्रोच करेल. तुम्हाला डेट फायनल होईल. तुमचे जे काही रजिस्ट्रेशन चार्जेस किंवा स्टॅम्प ड्युटीचे जे काही चार्जेस आहे ते भरले जातील, तेव्हा तुम्हाला बिल्डर तुम्हाला अप्रोच करेल. त्यानंतर तुम्हाला ते एक डेट फायनल करून त्या डेटला तुम्हाला तिथे हजर राहून ते ॲग्रीमेंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे काही ॲग्रीमेंट झाल्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट आहेत ते लोन जर तुम्ही करणार असाल, जर फुल पेमेंट केलं असेल तर नो इश्यू, ते सगळे डॉक्युमेंट्स जे काही रजिस्ट्रेशनचे आहे ते तुम्हाला भेटतील. पण जर तुम्ही लोन करत असाल तर ते तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत रजिस्ट्रेशन केलेले तुमच्या फ्लॅटची, ते डॉक्युमेंट आणि जे काही म्हाडाची NOC असेल ते तुम्हाला बँकेला जमा करावं लागतं.
त्यानंतर तुमचं जे काही आहे लोन डिस्बर्समेंट चालू होतं. म्हणजे तुमचं ॲक्चुअल जेव्हा रजिस्ट्रेशन किंवा जे डॉक्युमेंट्स बँकेला सबमिट झाल्यानंतर तुम्ही डिस्बर्समेंट करू शकता. डिस्बर्समेंटसुद्धा ह्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्या जे काही तुमची लोन सँक्शन होताना सुद्धा तुमचं ती साईट व्हिजिट केली जाते बँकेकडून. तिथं तुमचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा बिल्डिंग आहे त्याचं इन्स्पेक्शन केलं जातं. त्या डिटेल्स चेक केल्या जातात. नंतरच तुमचं लोन सँक्शन होतं आणि डिस्बर्समेंटसुद्धा त्याच रेशोनं होते जितकं तुमचं जे काही फ्लॅटचं किंवा बिल्डिंगचं काम किती पर्सेंट झालंय त्याच प्रमाणात डिस्बर्समेंट करायची. ही तुम्ही सुद्धा काळजी घ्यायची की लोन तेवढंच डिस्बर्स करायचं आहे बिल्डरला जेवढं तुमचा फ्लॅट किंवा बिल्डिंग कंप्लीट झालेलं आहे. जितक्या पर्सेंटमध्ये झालेलं आहे त्याच रेशोने तुम्हाला डिस्बर्समेंट अमाऊंट रिलीज करायचं आहे बिल्डरसाठी. त्यानंतर महत्त्वाचं आहे की जेव्हा बिल्डरकडून तुम्हाला लाईट मीटरसाठी सुद्धा अप्रोच केलं जाईल. त्याच्यासाठी तुमच्याकडून डॉक्युमेंट्स घेतले जातील. त्यावेळेस तुम्ही त्या मीटर इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा ते डॉक्युमेंट बिल्डरला द्यायचे आहेत. जर नाही दिले तर तो डिफॉल्ट बिल्डरच्या नावावर मीटर तुमच्या फ्लॅटला इन्स्टॉल होतो. नंतर तुम्हाला ते परत नाव चेंज करण्याची प्रोसेस करावी लागते. बेटर आहे की तुम्ही आधीच जेव्हा बिल्डर तुम्हाला अप्रोच करेल त्याच वेळेस त्याला ते डॉक्युमेंट्स तुम्ही द्या. ओके. त्याच्यानंतर आहे पोजेशनची प्रोसेस होते. तुमचं लोन डिस्बर्समेंट झालं, तुमचा फ्लॅट जर रेडी झाला असेल तर तुम्हाला त्या फ्लॅटचं पोजेशन घ्यायचं असेल तर पहिले तर तुम्हाला ते पोजेशन लेटर वगैरे तर भेटतात. पहिले साईट व्हिजिटला तुम्हाला कीज वगैरे सुद्धा भेटतात. पहिलं तुम्हाला महत्त्वाचं बघायचं आहे की पोजेशन घेण्याच्या आधी तुमचा फ्लॅट महत्त्वाचा जाऊन चेक करायचा आहे. त्याचं इन्स्पेक्शन करायचं आहे. जर काही तुम्हाला त्रुटी आढळल्या तर पोजेशन घ्यायचं नाहीये. तुम्ही सगळा फ्लॅट चेक करून बघायचा आहे. त्याच्यात तुम्हाला कुठं काही डाऊट वाटला, कुठं जर फॉल्ट वाटला तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बिल्डरला रिपोर्ट करायच्या आहेत आणि बिल्डर करून त्या फिक्स करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच तुम्हाला ते पोजेशन घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या जे काही गोष्टी आहेत क्लिअर होत नाही आहेत, कुठलाही जर इश्यू तुमच्या फ्लॅटमध्ये आढळला तर तुम्ही पोजेशन इन्स्टंट घेऊ नका. ते बिल्डरला रिपोर्ट करा, त्याच्याकडून त्या सगळ्या गोष्टी फिक्स करून घ्या आणि मगच पोजेशन घ्या आणि मग राहायला जा. त्याच्यात महत्त्वाचं की प्रॉपर्टी टॅक्ससुद्धा जर ऑलरेडी जर तुमचं ओसी आलेली असेल आधीच 1-2 वर्ष तर तुमचं प्रॉपर्टी टॅक्ससुद्धा चालू झालेला असतो. कारण काही फ्लोअरची ओसी लवकर येते बऱ्याचदा, काही फ्लोअरची नंतर येते. तर तुमचं फ्लॅटवर ती प्रॉपर्टी टॅक्ससुद्धा चालू होऊन जातो. तर प्रॉपर्टी टॅक्ससुद्धा भरताना जोपर्यंत तुम्ही पोजेशन घेत नाही तोपर्यंतचा जो काही प्रॉपर्टी टॅक्स आहे तो बिल्डरला भरावा लागतो. ती सुद्धा काळजी घ्या. आणि जेव्हा तुम्हाला जर PMIची सबसिडी पाहिजे असेल, जी की जवळपास 2,67,000 पर्यंत असते, तर ते तुम्हाला काळजी घ्यायची की तुम्ही फिमेल जो काही आहे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा रजिस्ट्रेशन करताना फ्लॅट नावावर करताना फिमेल ॲप्लिकंट पाहिजे, जे की तुमच्या डायरेक्ट लोन अकाउंटला जमा होतं आणि तिथून तुमचं प्रिन्सिपल अमाऊंटमधून तेवढी रक्कम वजा होते. तर ती तुम्हाला जेव्हा लोन करतायत तेव्हाच ती काळजी घ्यायची आहे. लोन करताना तुम्ही बँक कडून ते सबसिडीसाठी ॲप्लिकेशन करून घ्यायचं किंवा बँकवाले तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देतील. पण तुम्ही जर बँकवाल्यांनी जर नाही विचारलं तर तुम्ही त्यांच्याशी चौकशी करा की PMI सबसिडीसाठी कसं ॲप्लिकेशन करायचे ते तुम्हाला माहिती देतील. आणि अजून आहे की जेव्हा तुम्ही बिल्डरकडे रजिस्ट्रेशन करायला झाल्यानंतर किंवा कुठल्याही डॉक्युमेंटसाठी जर तुम्ही फायनल पोजेशन लेटर घेत असाल किंवा इतरही मीटर इन्स्टॉलेशनसाठी काही डॉक्युमेंट देत असाल तर बिल्डर जर तुमच्याकडून कुठल्या एखाद्या डॉक्युमेंटवर सिग्नेचर घेत असेल किंवा बऱ्याचदा जर प्लॅन रिवाईज करायचा असेल तर कन्सेंट वगैरे घेतला जातो आणि त्यात तुम्हाला डिटेल चेक करायचे आहेत की एखादी गोष्ट एक केस आहे की बिल्डर नंतर प्लॅन रिवाईज करायचा प्रयत्न करतो. कारण एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की मी ज्या ठिकाणी म्हाडाचा लॉटरी लागली होती त्या ठिकाणी प्लॅनमध्ये आधी खाली बिल्डिंगच्या खाली गाळे नव्हते. पण बिल्डरला नंतर आठवलं की मार्केट जागेच लोकेशनचं वाढलेलं आहे, तर आपण ग्राउंड फ्लोअरला गाळे काढावे. त्यासाठी बिल्डर कन्सेंट घेत होता. आम्ही कोणी कन्सेंट दिला नाही, पण काही लोकांकडून त्यांनी अनावधानाने डॉक्युमेंट देत असताना चेक करून काहींकडून कन्सेंटचे डॉक्युमेंटसुद्धा साईन करून घेतले होते. तर तुम्ही ती काळजी घ्या. जे काही डॉक्युमेंट साईन करणार असेल बिल्डरसोबत ते नक्की तपासून बघा. तर हे तुम्हाला पोस्ट लॉटरी नंतरच्या थोड्याशा बेसिक गोष्टी आहेत की कशा प्रकारचं जे काय आहे प्रोसेस आहे ती तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न होता. अजूनही काही डिटेल्स असतील किंवा तुम्ही स्वतः रिसर्च करून चेक करा किंवा म्हाडाशी कनेक्ट करा, म्हाडाकडूनही डिटेल्स समजून घ्या. तर जे काय आहे फक्त काळजी
गडबड करू नका. तुम्ही लॉटरी विनर झाला आहात तर घाई करू नका. आणि अजून आहे की ॲडिशनल सुद्धा मी जो काही माझा एक्सपिरियन्स आहे म्हाडा लॉटरी विनर झाल्यानंतरचा, त्याची व्हिडिओ मी टाकलेली आहे. जे काही एक्सपिरियन्स आम्ही अ, जे काही म्हाडा लॉटरी लागल्यानंतर आम्हाला नवीन असताना जे काही एक्सपिरियन्स आले किंवा आम्ही कशा प्रकारची काळजी घेतली, त्या संदर्भातलाही एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. तोही नक्की बघा. त्यातही नक्की तुम्हाला जे काही आहे नंतर सोसायटी रजिस्ट्रेशन असेल किंवा सोसायटीचे जे काही डेव्हलपमेंट करायचे असतील, त्या संदर्भात नक्की तुम्हाला फायदा होईल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन हे आमच्यासाठी जो काही कंटेंट क्रिएट करतोय त्याच्यासाठी एक मोटिवेशन आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि बेल आयकॉन दाबत जा, जेणेकरून जे काही नवनवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला नक्की पोहोचतील. थँक यू.